सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहे की वाय डू वी नीड मल्टिपल टेबल्स इन एसक्यूएल. एसक्यूएलमध्ये मल्टिपल टेबल्सची गरज आपल्याला केव्हा पडते, समजून घेऊया सर्व काही. सर्वात पहिले इथे बघा, हा एक टेबल आहे स्टुडंट्स नावाचा, आणि या टेबलमध्ये काही डेटा आहे. जसं बघा, काही मुलं आहेत आपल्याकडे, जसं जय नावाचा मुलगा, किशोर नावाचा मुलगा, राहुल नावाचा मुलगा. आणि इथे डेटा असा आहे की या मुलांनी काही कोर्सेसमध्ये एनरोल्ड केलेला आहे. जसं एसक्यूएलचा कोर्स झाला, पायथनचा कोर्स झाला, जावाचा कोर्स झाला, इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा कोर्स झाला, फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंटचा कोर्स झाला. सो जय हा नावाचा मुलगा आहे आणि यांनी एनरोल्ड केले बघा 4 कोर्सेसमध्ये. बट इथे प्रॉब्लेम असा होतो की मल्टिपल टेबल्सची गरज केव्हा पडते हे आता समजून घेऊया. सो जय नावाचा मुलगा आहे, यांनी 4 कोर्सेसमध्ये एनरोल्ड केलेला आहे. एसक्यूएलचा कोर्स आहे, पायथन आहे, जावा आणि डेटा सायन्स. बट जेव्हा आपण एका पर्टिक्युलर कोर्ससाठी एखादी क्वेरी वगैरे चालवतो, तेव्हा आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. का? कारण की हा जो स्ट्रक्चर आहे हा अशा हिशोबाने बनवलेला आहे, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. कारण की एकाच मुलाने खूप साऱ्या कोर्सेसमध्ये एनरोल केलेलं आहे. बट तुम्ही असं पण म्हणू शकता की भैया, जर आपण असं केलं की समजा हा वाला जो पार्ट आहे हा असाच राहिलेला आणि कोर्सेस एनरोल्ड नावाचा हा जो कॉलम आहे याला आपण 4 पार्ट्समध्ये ब्रेक केलं. का? कारण की आपल्याकडे खूप सारे कोर्सेस आहेत. जसं कोर्सेस 1मध्ये आपण एसक्यूएलला टाकलं, कोर्सेस 2मध्ये जसं पायथनला टाकलं, जसं कोर्सेस 3मध्ये आपण जसं जावाला टाकलं, कोर्सेस 4मध्ये आपण जसं डेटा सायन्सला टाकलं, कोर्सेस 5मध्ये जसं आपण इंडस्ट्रियल ऑटोमेशनवाला कोर्स टाकला, कोर्सेस 6मध्ये आपण जसं फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंटवाला कोर्स टाकला. तर यांनी आपलं काम होऊन जाणार का? तर यांनी पण आपलं काम नाही होणार. कारण की समोर आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. आपण असं पण करू शकलो असतो की इथे आपण जसं 6 कॉलम्स आणखी क्रिएट केले असते. कोर्सेस 1, कोर्सेस 2, कोर्सेस 3, कोर्सेस 4, कोर्सेस 5 आणि कोर्सेस 6 असं पण आपण करू शकलो असतो. बट त्यांनी पण आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स समोर येतात क्वेरीज चालवताना. म्हणून आपण काय करणार, या एका टेबलला पार्टमध्ये डिवाईड करणार, 2 पार्टमध्ये डिवाईड करणार. जसं हा वाला एक पार्ट जो आहे हा पूर्ण वेगळा राहणार आहे आणि नंतर जो हा वाला पार्ट आहे हा आपण पूर्ण वेगळा करणार आहे. आणि याला आपण काय करणार, कोर्सेस एनरोल्ड नावाचे आपण जसे इथे 6 रोज क्रिएट करणार. जसं एका रोमध्ये एसक्यूएलचा कोर्स असेल, दुसऱ्या रोमध्ये पायथनचा कोर्स असेल, तिसऱ्या रोमध्ये जावाचा कोर्स, चौथ्यामध्ये डेटा सायन्स, 5व्यामध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि 6व्यामध्ये फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट. आणि नंतर दोन्ही टेबल्सला आपण काय करणार, कनेक्ट करणार. आणि हे आपण नंतर समजून घेऊया की कनेक्ट वगैरे कसं करायचं. बट सध्या तरी तुम्हाला हे समजलं की आपण जसं मल्टिपल टेबल्सची गरज का बरं पडली आपल्याला आपल्या एसक्यूएलमध्ये. तर हे एक मेन रिझन आहे आणि बाकी पण बरेच रिझन आहे की आपल्याला मल्टिपल टेबल्सची गरज का बरं पडली. बट हे एक मेन रिझन आहे जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आणि संपवतो या सेशनला. भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.